नमस्कार. महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. 2026 हे वर्ष आहे ना, ते एक मोठी सुवर्ण संधी घेऊन येत आहे. का? कारण वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय म्हणजेच आपलं DMER एक प्रचंड मोठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. आणि याच संपूर्ण प्रक्रियेची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत आपण आज समजून घेणार आहोत. बरं, मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही संधी एवढी मोठी का आहे ते समजून घेऊया. मग 2 वेगवेगळ्या भरत्या आहेत, त्यातला नेमका फरक काय आहे ते पाहू. कागदपत्रांची एक पक्की चेकलिस्ट बनवू, निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि अर्ज कसा करायचा हेही जाणून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण या मोठ्या संधीसाठी तयार आहोत का यावरही थोडा विचार करूया. मग तयार आहात ना? चला सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. 2026 हे वर्ष महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी इतकं खास का आहे असा प्रश्न पडला असेल, बरोबर? तर याचं कारण असं आहे की हजारो पदांची ही जी भरती आहे ना, ती गेल्या अनेक वर्षांमधली सगळ्यात मोठी संधी ठरू शकते. तयारीला लागण्याआधी ना हे एक वाक्य मनात अगदी कोरून ठेवा. याचा अर्थ खूप सोपा आहे, पण तितकाच महत्वाचा. म्हणजे बघा, जाहिरात येईल तेव्हा बघू असं म्हणून चालणार नाही. आत्ता या शांततेच्या काळातच जर आपण घाम गाळला, कसून मेहनत घेतली, तर परीक्षेच्या वेळेस जो ताण येतो ना, तो खूप कमी होईल आणि यशाची शक्यता तर नक्कीच वाढेल. तर हे आता अगदी स्पष्ट झालंय की DMER एक मोठी भरती मोहीम राबवते. आणि हे आपण हवेत नाही बोलत. हिवाळी अधिवेशनात घोषणा झालीय, अधिकृत जाहिराती आल्या आहेत, त्यानुसार हजारो जागा भरल्या जाणार आहेत. ही संधी खरंच अशी आहे जी कोणीही सोडू नये. आता आपण त्या मुद्द्यावर येऊया जिथे सगळ्यात जास्त गोंधळ होतो. लक्षात घ्या, ही एक भरती नाहीये. या 2 मोठ्या आणि पूर्णपणे वेगवेगळ्या भरती प्रक्रिया आहेत. अनेक जण यात गल्लत करतात, पण काळजी करू नका. आज आपण यातला प्रत्येक फरक अगदी स्पष्टपणे समजून घेऊया, म्हणजे आपल्यासाठी योग्य संधी कोणती हे निवडणं सोपं जाईल. सगळ्यात आधी बोलूया नर्सिंग क्षेत्रातल्या उमेदवारांबद्दल. हिवाळी अधिवेशनात जी माहिती समोर आलीय त्यानुसार स्टाफ नर्स म्हणजे अधिपरिचारिका पदासाठी तब्बल 5185 जागा अपेक्षित आहेत. विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा. गेल्या काही वर्षांतली ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नर्सिंग भरती ठरू शकते, यात शंका नाही. आणि आता वैद्यकीय पदवीधरांसाठी म्हणजे डॉक्टरांसाठी एक मस्त बातमी आहे. अधिकृत सूचनेनुसार ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंट या पदांसाठी 1540 जागा निश्चित झालेल्या आहेत. म्हणजे ज्यांनी नुकतंच MBBS पूर्ण केले आणि ज्यांना सरकारी सेवेत करिअर सुरू करायचंय त्यांच्यासाठी ही एक जबरदस्त सुरुवात ठरू शकते. चला, आता या दोन्ही भरत्यांमधला जो मुख्य फरक आहे तो एका नजरेत बघूया. सगळ्यात महत्वाचा फरक आहे तो म्हणजे पात्रतेचा. एका बाजूला GNM किंवा BSc नर्सिंग हवंय, तर दुसऱ्या बाजूला MBBS पदवी. जागांमध्येही बघा किती मोठा फरक आहे. नर्सिंगसाठी 5000पेक्षा जास्त अपेक्षित जागा आहेत, तर डॉक्टरांसाठी 1500 निश्चित जागा आहेत. त्यामुळे आपली शैक्षणिक पात्रता काय आहे आणि आपली नोंदणी नर्सिंग काउन्सिलमध्ये आहे की मेडिकल काउन्सिलमध्ये, यावरूनच ठरवावं लागेल की आपण कोणत्या भरतीसाठी अर्ज करायचा. ठीक आहे, संधी कोणत्या आहेत हे तर आता आपल्याला कळालंय. पण अर्ज करण्याच्या दिवशी जी धावपळ होते ना, ती टाळण्यासाठी पूर्वतयारी खूप महत्वाची आहे. चला तर मग एक अशी परफेक्ट चेकलिस्ट बनवूया की ऐनवेळी कोणती अडचण येणार नाही. ही आहे ती महत्वाची यादी. बघा, यातलं प्रत्येक कागदपत्र महत्वाचं आहे. पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, आपलं काउन्सिल रजिस्ट्रेशन अपडेटेड म्हणजे रिन्यू केलेलं असायला हवं. ही सगळी कागदपत्र लवकरात लवकर एकत्र करून ठेवणं हीच तयारीची पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे, हे विसरू नका. दरवर्षी हजारो अर्ज येतात, हे तर आपल्याला माहिती आहे, पण त्यातले अनेक अर्ज एका अगदी छोट्याशा चुकीमुळे बाद होतात. विचार करा, अशी कोणती चूक असेल ज्यामुळे इतकी चांगली तयारी करूनही संधी हातातून निसटून जाते? तर ती चूक आहे नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र. हो, NCL सर्टिफिकेट. सोप्या भाषेत सांगायचं तर हे प्रमाणपत्र हे सिद्ध करतं की उमेदवार आरक्षित प्रवर्गातला आहे आणि त्याच्या कुटुंबाचं उत्पन्न ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे. आणि जर हे सर्टिफिकेट वेळेवर रिन्यू केलेलं नसेल तर काय होतं? आरक्षणाचा लाभ मिळत नाही आणि आपला अर्ज थेट ओपन कॅटेगरीमध्ये जातो. आणि तिथे स्पर्धा कितीतरी पटींनी जास्त असते. म्हणजे बघा, एका कागदामुळे किती मोठा फरक पडू शकतो. पण ही सगळी धावपळ टाळण्यासाठी एक सोपी आयडिया आहे. काय करायचं? एक मास्टर सेट बनवा. म्हणजे काय तर एका फाईलमध्ये सगळी ओरिजिनल कागदपत्र आणि त्यांच्या स्कॅन केलेल्या PDF कॉपीज ठेवायच्या
आणि दुसरा बनवायचा सबमिशन सेट, म्हणजे अर्जासोबत जोडायला लागणाऱ्या सगळ्या झेरॉक्स कॉपीज. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण विश्वास ठेवा, यामुळे अर्जाच्या वेळेस तुमचा खूप वेळ आणि टेन्शन दोन्ही वाचेल. चला, कागदपत्रांची तयारी तर झाली, पण आता पुढचा प्रश्न, निवड नेमकी होणार कशी? कारण इथेही एक ट्विस्ट आहे. दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे. आणि इथेच खरा फरक आहे. स्टाफ नर्स पदासाठी जर आपण 2023चा पॅटर्न बघितला तर लेखी परीक्षेची शक्यता जास्त आहे, म्हणजे इथे आपल्या अभ्यासाची, ज्ञानाची कसोटी लागेल. पण दुसरीकडे ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंट पदासाठी कोणतीही परीक्षा नाहीये. निवड थेट आपल्या पदरीच्या मार्कांवर आधारित, म्हणजेच मेरिट लिस्टनुसार होईल. म्हणजे तिथे आपली अकॅडमिक गुणवत्ता महत्त्वाची ठरेल. बघा, 2 पदांसाठी 2 पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत. ठीक आहे, मग आता आपण अर्ज कसा करायचा याबद्दल बोलूया. आपण सध्या ट्युटर आणि ज्युनियर रेसिडेंट पदाच्या अर्ज प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत, कारण त्याची अधिकृत सूचना म्हणजे नोटिफिकेशन आधीच आलेलं आहे. आणि बघा, ही माहिती कुठल्या ऐकीव गोष्टींवर आधारित नाहीये. ही आहे ती अधिकृत सूचना. आपण जे काही बोलणार आहोत, पुढच्या तारखा, प्रक्रिया, सगळं काही याच सूचनेच्या आधारावर असणार आहे, त्यामुळे मनात कोणतीही शंका ठेवू नका. आता ह्या तारखा ह्या आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया 16 फेब्रुवारीला सुरू झाली आहे आणि 23 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर पसंतीक्रम भरायचे आहेत आणि 4 मार्चला जागा वाटप जाहीर होईल. एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ खूप कमी आहे. शेवटची तारीख आहे 23 फेब्रुवारी. आणि अर्ज कुठे करायचा, तर फक्त आणि फक्त DMERच्या अधिकृत वेबसाईटवर. पत्ता आहे www.dmer.maharashtra.gov.in. माझी एक सूचना आहे, ही वेबसाईट लगेच बुकमार्क करून ठेवा, म्हणजे ऐनवेळी शोधाशोध करायची गरज पडणार नाही. बरं, तर आपण या भरतीबद्दलची जवळजवळ सगळी आवश्यक माहिती पाहिली आहे. संधी खूप मोठी आहे, मार्गही स्पष्ट आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. ही संधी खरंच खूप मोठी आहे. हजारो जागा आहेत. पण ह्या संधीचं सोनं करण्यासाठी आपली कागदपत्र, आपला अभ्यास, आपली स्ट्रॅटेजी सगळं तयार आहे का? कारण योग्य नियोजन हेच यशाचं पहिलं पाऊल असतं. यावर नक्की विचार करा आणि आजपासूनच तयारीला लागा. आणि हो, अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.